आता काय करणार आहे तेच मला कळत नाही. आपण भरभरून प्रेम केलं, त्याच्या बदल्यात आपल्या वाट्याला काय आलं ते एकदा विचार केला पाहिजे. माणसानं नफा तोटा बघितला पाहिजे. 3 वेळा खासदार त्यांना आपण केल्यानंतर माझ्या गावामध्ये काय केलं, प्रत्येकाला आपलं गाव तपासा की माझ्या गावात 15 वर्षाच्या कालखंडामध्ये खासदाराचे एवढे रुपये आले, आम्ही मतदान किती केलं, आणि जर आले नसतील तर का आले नाही, काय कारण आहे. आम्ही जास्त प्रेम केलं म्हणून. मला सांगा, दरवर्षी खासदाराला 5 कोटी रुपये मिळतात दरवर्षी, आणि 5 वर्षाचे 25 कोटी, नाही मला वाटतं 6 कोटी रुपये मिळतात. आता 1590 कोटी रुपये आतापर्यंत नुसता खासदार निधी मिळाला. किती? 90 कोटी. माझ्या गावात 1,000 लाख रुपये. माझं स्वतःच एवढं मोठं गाव आहे, अजूनपर्यंत खासदाराचा दमड्या आला नाही, 1 रुपया आला नाही, 1 रुपया नाही. आता तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये जर मला उठवून सांगितलं, मला सगळी गावं तोंडपाठ आहेत, सगळी. कोणी कोणी सांगावं मला की आधी सुरकुंडीमध्ये किती आले, माझगाव मध्ये किती आले, एकलऱ्यामध्ये किती आले, किती आले सांगा ना एकदा. सुरकुंडी माझगावच्या लोकांना तर माझी विनंती राहणार आहे, जर वाळदचा पूल झाला नसता आयुष्यभर नैवेद्य येण्याशिवाय पर्याय नव्हता. होता का मंडळी? आज एक सुरकुंडी माझगावचा, वाळद ते सुरकुंडी माझगावचा पूल आपण जोडला, आंबोली पासूनची मंडळी इथपर्यंत हजर, 52 गावं जोडली. फायदा कुणाला झाला? लोकांचा झाला आणि वाड्याच्या मंडळीचा झाला. 52 गावचे लोक आज वाड्याशी परत जोडले. इथला व्यापार वाढला, इथली लोकांची वर्दळ वाढली. कारण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक बाजारपेठ आहे. इथली मंडळी शिरूर मध्ये गेली, गोंडदिला, इथली मंडळी कोरेगावला गेली, काही मंडळी आजूबाजूच्या परिसरामध्ये, काही पैठ मध्ये गेली, काही कामशेतला गेली, काही मंडळी भोसरीच्या परिसरामध्ये गेली. एवढा वाडा विखुरला, एवढी मोठी बाजारपेठ आज धरणामुळे अडचणीमध्ये आले. मला आठवतंय जुन्या वाड्याचं वैभव मी बघितलेलं आहे, त्या सगळ्या पेढा बघितलेल्या आहे, वाळाची रचना मी बघितलेली आहे, तिथली मंदिरं बघितली, तिथला पाणवठा बघितला. ज्या वेळेला आपण सगळ्यांनी ते जुना वाडा पाण्यात बुडताना पाहिलं, आपल्या यातना सुद्धा मी पाहिलेल्या आहे. कोरेगावला गेलेले लोक आहे सुखाने गेलेत, गोंडदिला गेलेले लोक आहे सुखाने गेलेत, पर्याय नाही म्हणून गेली, कुठेतरी उदरनिर्वाह झाला पाहिजे. मग आज या परिसरामध्ये हे नवे वाडा गावठाण उभं केलं. इथले व्यापारी, या परिसरातले व्यापारी या परिसरामध्ये आले, पण या परिसराचा व्यापार आम्हाला मिळेल या भूमिकेतनं हे सगळे मंडळी इथं राहिली. जर इथला व्यापारच बंद झाला तर लोकांनी जगायचं कसं? आणि म्हणून लोकांना अपेक्षा होती की आमचा चिखलगावकडे जाणारा पूल पाण्यामध्ये गेला, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला पूल मिळेल. 10-10, 15-15 वर्ष झाली तरी पुलाची शक्यता वाटत नव्हती. आणि मग आपण आदिवासीच्या नावाखाली आमचे मित्र गावित साहेबांकडनं मी तो पूल जो 19 कोटी रुपयाचा पूल आपण मानला आणि सगळे लोक परत एकदा मुख्य बाजारपेठेशी जोडले. याचा फायदा त्या सगळ्या लोकांना झाला. मंडळी काम आपण केलंय. पुढच्या भागामध्ये गेलात तर आपल्याला माहिती आहे की ढेण्याला पुलकम बंधारा बांधला. धरणाचं पाणी खाली गेलं की वरच्या लोकांना टँकर लावायला लागायचं. आम्ही पुलाचं काम केलं, बंधाऱ्याचं काम केलं. मधला फक्त जो त्याचा दरवाजा बसवायचा राहिला, 5 वर्षामध्ये त्यांनी काही कोणी दरवाजा बसवला नाही. गाळ असतात त्यातलं पाणी साठा कमी झाला. त्याच्यानंतर वरती पाड्याचा बांधला, त्याच्यानंतर भोरगरीचा बांधला. हे सगळे पूल आपण त्या ठिकाणी बांधले आणि धुवलेला आपण एक साखव पूल केला. या सगळ्या लोकांच्या जाण्या येण्याचे प्रश्न आपण सोडवले. पाण्याचा प्रश्न आपण या निमित्तानं सोडला. मगाशीच बाळासाहेबांनी सांगितलं की आता धरणातलं पाणी खाली गेलं. तुमच्या आवडपासून वरचे सगळे लोक आता पाणी पाणी करायला लागले. खालच्या लोकांना पाणी सोडताना वरच्यांचा अजिबात केलं नाही. जर बुडील बंधारे त्या ठिकाणी झाले असते तर त्या सगळ्या लोकांचा प्रश्न सुटला असता. 7 बुडील बंधाऱ्याचे 4 वर्षापूर्वी भूमिपूजन झाले ना मंडळी? झाले का नाही? एक झाला, एक तरी झाला का? एवढं मला सांगा. काय केला नाही? इथल्या लोकांची काळजी कुणी करायची? अशोकांना भोळ खासदार होते,
खेडपासून तर वाड्यापर्यंत रस्ता रुंदीकरण झाला. CRF मधून पैसे मिळाले आम्हाला. आढळराव 15 वर्ष खासदार आहे. केंद्राच्या निधीमधनं या रस्त्याकरता 1 रुपया आणला का ते विचारा. हा रस्ता असा भीमाशंकर पर्यंत जाणार होता CRF मधनं. वाड्यावर येऊन 15 वर्षापूर्वी जो थांबलाय आज तागायत थांबला. खासदारांना ते पत्र द्यायचं असतं, खासदारांना रस्ता मंजूर करायचा असतो, 1 नया पैसा दिला नाही. आज जर हा रस्ता जेवढा मागे रुंद झाला तेवढा पुढे रुंद झाला असता तर भीमाशंकरला जाणारे सगळे लोक या परिसरापर्यंत गेले असते आणि आमचा इथला व्यापार वाढला असता, पर्यटन वाढलं असतं. खासदार साहेब तुम्ही काय केलं नाही एवढं सांगा. माझी पश्चिम पट्ट्यातल्या सगळ्या मंडळीला विनंती आहे, असं एक काम दाखवा खासदाराचं की एक काम खासदाराने केलंय आहे. एक काम नाही. दामणेचा पूल आपण बांधला, खवलीचा पूल आपण बांधला, वरती घोटवडी ते दामणगावचा पूल आपण बांधला मंडळी. वाळ्याचा पूल आपण बांधला, ढेण्याचा पूल आपण बांधला, प्राब्याचा पूल आपण बांधला. मग यांनी काय केलं सांगतील? एक काम यांनी केलं नाही. इथं DD शिंदे साहेब आहेत, त्यांना त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. जिल्हा न्यायालय खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्याकरता जिल्हा न्यायालय भांडून आपण खेडमध्ये आणलं. भांडून टोकाचे वाद त्याच्याकरता घालायची वेळ आली ते घातले आणि जिल्हा न्यायालयातल्या जिल्हा न्यायालयाची इमारत त्या ठिकाणी झाली. आज 350 वकील, मुळूक साहेब बरोबर आहे, 350 वकील त्या कोर्टामध्ये आहेत. आमची पोरं आता सेशन कोर्टामध्ये काम करायला लागेल. आमच्याकडे किती मोठा वकील जरी असला तर तालुक्यातल्या कोर्टात फक्त त्याची वकिली चालायची, तिथनं पुढे जात नव्हता. आज सेशन कोर्टामध्ये आमचे मुलं काम करतात. 9 कोर्ट जवळजवळ त्या ठिकाणी आली. एवढं मोठं साम्राज्य त्या ठिकाणी उभं राहिलं. आमच्या लोकांना पुण्याला जावं लागत होतं. आता आमचं खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्याचं न्याय निवाडा आता खेडमध्ये होतो. ते काम दिलीप मोहितेने केलं. आमचा आयडिया हा हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या बेसमेंट मध्ये भरत होता. 70 मुलांची बॅच होती. आज हजारो मुलं बसतात. कोट्यावधी रुपयाचा खर्च मी केला आणि आयटीआयच्या इमारती बांधल्या. बाबा कल्याणीकडनं मदत घेतली आणि त्या ठिकाणी आयटीआय वाढवला. शेजारी समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून रेसिडेन्शियल स्कूल केलं, हॉस्टेल केली. 19 कोटी रुपये त्या कामाकरता आपण त्या ठिकाणी आणले. ट्रॉमा केअरचं युनिट आपण आणलं. आज 4 वर्ष झाली ट्रॉमा केअरचं युनिट उभं आहे. तिथं साधा स्टाफ आपल्याला एक डॉक्टर मिळाला नाही आणि ट्रॉमा केअरचं युनिट आम्हाला सुरू झालं नाही. या तालुक्याच्या विकासाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कोट्यावधी रुपये दिले. विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत नेली. या तालुक्यामध्ये लहान मोठे 42 पूल 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बांधले. मंडळी आता माझी एवढीच विनंती राहणार आहे, 15 वर्षामध्ये फक्त 1 पुलाचं काम आढळरावांनी केलं. आणि मग तुम्ही पाहिलं असेल, हा पाया खोदताना 2 वेळा तर भूमिपूजन झालं. मग तिथं फुटिंग मारताना फोटो, स्लॅब मारताना फोटो, उद्घाटनाचे फोटो 4 वेळा केले. आणि 42 पुलाच्या उद्घाटनाला सुद्धा मला वेळ मिळाला नाही. भूमिपूजन तर लांब राहिली. कोट्यावधी रुपये विकासाच्या कामाकरता आपण तालुक्यामध्ये आणले. आम्ही त्याचा कधी डांगोरा पिडला नाही. मग 15 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या कामाचा हिशोब द्या, नाही तर 10 वर्षामध्ये आम्ही केलेल्या कामाचा हिशोब देतो. जर कामं कमी पडली, आम्ही सांगतो याचे खोटं निघालं तर हजर राजकारणामध्ये बाजूला जाऊ. पण तुम्ही सातत्यानं लोकांना खोटं सांगितलं, खोटं लोकांना फसवून गेलात. वाड्याच्या एवढ्या मोठ्या सगळ्या मंडळींनी सांगा, एका दिवसामध्ये ज्या वेळा गावित साहेब या ठिकाणी आले, सुपे साहेब इथं होते, याच ग्रामपंचायतीमध्ये चहा प्यायला आलो आणि म्हणलं, सुपे साहेब तुम्ही माझ्या बरोबर नाही, पण तुम्ही मला काम सांगा. त्यांनी काम सांगितलं. द्या म्हटले, एवढे रस्ते आमचे डांबरी करून 90 लाख रुपये एका वर्षामध्ये दिले आणि अखंड वाडा गाव आपण डांबरीकरण घेऊन घेतलं. आजही वाडा गावामध्ये जे ज्या कोट्यावधी रुपयाची काम आलं. गडदुबाईकडे जाणारा रस्ता आपणच केला मंडळी, केलाय का नाही? गडदुबाईचं स्थान विकसित करण्याचं काम कोणी केलं? आपणच केलं. कोट्यावधी रुपये वाड्याच्या विकासाकरता आपण दिले आणि वाड्याचा विकास या ठिकाणी केलेला आहे. मग मला सांगा आढळराव, त्या वाड्यामध्ये तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त मतं पडली, त्या वाड्याकरता तुम्ही किती रुपये दिले? मला वाटतं फक्त कुठल्या तरी खासदाराचे 10 लाख रुपये दुसऱ्या, पण त्याचे स्वतःचे नाही.
10 वर्षापूर्वी बाहेरच्या कुठल्या तरी खासदाराचे 10 लाख राज्यसभेच्या खासदाराचे दिले, स्वतःचा रुपड्या नाही. असे मी तर अनेक विधान परिषदेचे आमदाराचे कोट्यवधी रुपये आणलेले आहेत आणि या तालुक्याचा विकास केला. स्वतःचा 1 रुपया वाडा गावाकरता दिला नाही. कुठल्याच गावाला आजूबाजूच्या जर दिला नसेल तर आता लबाडाच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. एकदा झालं त्यावेळेला काय म्हणले, मोळ अण्णा बोलतच नाही, तोंडच उचकटत नाही. आता आले बोल का होता, याने काय दिवा लावला, लागला नाही. नंतर विलास पांडे आम्ही उभे केले, म्हणले काय विलास पांडे शिकलेलाच नाही. हा कुठं PhD झाला होता बाबा, शिकला तर काय उपयोग केला तेवढं तरी मला सांगा ना. खेड तालुक्यामध्ये एखादी शिक्षण संस्था काढली, एखादं कॉलेज काढलं. दिलीप मोहितेनं डेऱ्याला कॉलेज काढलं मंडळी. कुणाची मुलं शिकतात, आदिवासींची, गोरगरिबाची. डेऱ्याला 2 हॉस्टेल काढली, मुलींचं काढलं, मुलांचं गव्हर्नमेंटची हॉस्टेल मी त्या ठिकाणी आणली मंडळी. 10, 20, 25 वर्ष लोकांनी काढली तरी त्या ठिकाणी हॉस्टेल मिळत नाही गव्हर्नमेंटची. मी तिथं हॉस्टेल काढली, आदिवासींच्या मुलांना त्या ठिकाणी आणतात, खाता येतं, राहता येतं, झोपता येतं. 2 हॉस्टेल आपण आणली, त्या ठिकाणी कॉलेज काढलं. खेडमध्ये रत्नाई महाविद्यालय काढलं, खेडमध्ये आपण लॉ कॉलेज काढलं आणि आपल्याकडच्या शेकडो मुलांना आपण वकील केलेलं आहे. आढळराव, तुम्ही शिकलेला होता, तुमची शिक्षण संस्था होती, एखादं तरी कॉलेज, एखादं तरी हायस्कूल खेड तालुक्यामध्ये काढायला पाहिजे होतं, नाही काढलं म्हणताय. इनरकॉनचा आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या विडविन त्या ठिकाणी बसल्यात पवन चक्क्या. यांनी सरकारला पत्र दिलं की याच्यामुळे वातावरण दूषित होईल आणि म्हणून पवन चक्क्या